थांब बाळा, घाईघाईत हा व्हिडिओ पुढे ढकलू नकोस, कारण रोज रात्री तू माझ्याकडे जो एक संकेत मागत होतास ना, आज मी स्वतः तुझ्यासाठी तोच दैवी संकेत घेऊन आलो आहे. श्वास घे आणि शांतपणे माझे हे शब्द ऐक. प्रिय बाळा, तू बऱ्याच दिवसांपासून अगदी न थकता एका चांगल्या वेळेची प्रतीक्षा करतोयस. कधी डोळ्यात अश्रू आणून, तर कधी मनाशीच भांडून तू मला विचारत होतास, स्वामी, माझी ही प्रतीक्षा कधी संपणार? मला एखादा संकेत तरी द्या. आज मी तुला सांगायला आलो आहे बाळा, तुझी ती प्रतीक्षा, तुझा तो संयम अजिबात व्यर्थ गेलेला नाही. ज्या क्षणाची तू वाट पाहत होतास, तो क्षण आता अगदी तुझ्या वेशीवर येऊन ठेपला आहे. हे बघ, हाच आहे तुझ्या प्रतीक्षेचा सर्वात मोठा संकेत. तुझ्या मनातील ती चिंता, तुझ्या पाठीवरचं ते अपयशाचं ओझं आता खाली ठेवून दे. कारण ज्या कठीण प्रसंगातून तू गेला आहेस, ते तुला संपवण्यासाठी नव्हते, तर तुला कणखर बनवण्यासाठी होते. ज्या ज्या रात्री तू अंधारात एकटाच रडला आहेस, त्या प्रत्येक अश्रूचा हिशोब माझ्याकडे जमा आहे. लोकांनी तुला अर्धवट वाटेवर सोडलं, तुझ्यावर अविश्वास दाखवला, पण मी तुझा हात एका क्षणासाठीही सोडलेला नव्हता. तुझ्या आयुष्यात बंद झालेले सर्व मार्ग आता हळूहळू उघडणार आहेत. ज्या संधीची तू वाट पाहत होतास, ती संधी आता स्वतः तुझ्या दारात चालून येईल. मनातली भविष्याची भीती काढून टाक. आता तुझ्या आयुष्यात आनंदाची, सुखाची आणि प्रगतीची एक नवीन पहाट उगवणार आहे. हा संकेत तुझ्या नशिबाला एक नवीन वळण देणारा संकेत आहे. फक्त माझ्यावरचा अढळ विश्वास असाच कायम ठेव आणि आजच तुझ्या मनातील ती सर्व नकारात्मकता माझ्या चरणी सोडून दे. जर तुला माझ्या या संकेतावर आणि माझ्या शब्दांवर पूर्ण विश्वास असेल, तर आत्ताच मनापासून कमेंटमध्ये लिही, श्री स्वामी समर्थ. मला तुमच्या संकेतावर पूर्ण विश्वास आहे आणि हा पवित्र संकेत त्या प्रत्येक भक्तापर्यंत पोहोचव, जो आज एका दैवी संकेताची वाट पाहत आहे. भिवू नकोस बाळा, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.